नमस्कार शेतकरी बांधवांनो, सरकारी योजना अपडेट्स या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। बघा, तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेलो आहे। तर काय आहे ही बातमी बघा, मोठी आनंद वार्ता, आता जिल्हा बँकांनाही द्यावे लागणार मोफत ऑनलाईन पीक कर्ज। बघा शेतकरी बांधवांनो, जिल्हा बँके जे आहेत आता आपल्या जिल्हा बँकांनाही तुम्हाला मोफत ऑनलाईन पीक कर्ज हे द्यावं लागणार आहे। ही मोठी आनंद वार्ता आता येताना आपल्याला दिसत आहे। शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी असणार आहे। बघा, जिल्हा बँका ज्या आहेत आपल्या ह्या जिल्हा बँकांना तुम्हाला आता मोफत ऑनलाईन पीक कर्ज द्यावं लागणार आहे। तर याविषयीची संपूर्ण माहिती, या योजनेचा अर्ज कसा करायचा, याची प्रोसेस नेमकी काय असणार आहे आणि किती रुपयांपर्यंत तुम्हाला कर्ज मिळणार आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे। चला तर मग सुरू करूयात आजच्या आपल्या महत्त्वाच्या आणि आनंदाच्या बातमीला। बघा, शेतकऱ्यांसाठी एक आनंद वार्ता आली आहे। तातडीने कर्जासाठी राष्ट्रीयकृत बँकांसोबत आता जिल्हा बँका सुद्धा उपलब्ध असतील। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक आनंद वार्ता आता ही समोर आलेली आहे। तातडीने कर्जासाठी राष्ट्रीयकृत बँका ज्या आहेत आपल्या राष्ट्रीयकृत बँकांसोबत आता जिल्हा बँका सुद्धा उपलब्ध असणार आहेत। तुम्हाला जर कर्जाची आवश्यकता आहे, तुम्हाला लोन घ्यायचं असेल, कर्ज घ्यायचं असेल, त्यासाठी राष्ट्रीयकृत ज्या बँका आहेत त्याच्यासोबत आता आपल्या जिल्हा बँका सुद्धा उपलब्ध असणार आहेत। त्यामध्ये बघा, कारण आजही अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हा बँका आणि विविध सहकारी विकास संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येते। बघा, आतापर्यंत आपल्या जिल्ह्यांमध्ये अशा अनेक जिल्हे आहेत की या जिल्ह्यांमध्ये विविध आपल्या जिल्हा बँका आहेत आणि विविध सहकारी विकास संस्था आहेत, यांच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे। पुढे बघा, सरकारने राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज मागणी आता ऑनलाईन करण्यात आली आहे। आपलं सरकार जे आहे, सरकारने राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्जाची मागणी आता ऑनलाईन पद्धतीने आपल्याला करण्यासाठी सुविधा उपलब्ध केलेली आहे। त्यामुळे येत्या काही दिवसात आता जिल्हा बँकांना सुद्धा मोफत ऑनलाईन कर्ज प्रक्रिया पूर्ण करून द्यावी लागणार आहे। बघा, जिल्हा बँका ज्या आहेत आपल्या आपल्या जिल्हा बँकांना सुद्धा आता ऑनलाईन पद्धतीनेच कर्ज प्रक्रिया पूर्ण करून द्यावी लागणार आहे। यासाठी नाबार्डने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे। नाबार्ड संस्था जी आहे आपली, नाबार्डने एक महत्त्वाचं पाऊल टाकलेलं आहे की आपल्या शेतकरी बांधवांना कर्ज घेण्यासाठी बँकेमध्ये चक्रा माराव्या लागू नये, यासाठी आता ऑनलाईन घर बसल्या तुम्हाला कर्ज मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, यासाठी आपल्या नाबार्डने एक महत्त्वाचं पाऊल टाकलेलं आहे। त्यानंतर बघा, ई किसान पोर्टल, शेतकऱ्यांना सहज पीक कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी सरकारने जनसमर्थ पोर्टलद्वारे पीक कर्जाची मागणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आपलं सरकार जे आहे आपल्या सरकारने शेतकऱ्यांना सहज पीक कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी जनसमर्थ पोर्टलद्वारे पीक कर्जाची मागणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे। जनसमर्थ पोर्टलद्वारे शेतकरी मित्रांनो, तुम्ही आता पीक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करू शकताय। तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नसणार आहे मित्रांनो, बँकेतल्या चक्रा ह्या तुमच्या वाचणार आहेत। त्यानंतर बघा, राष्ट्रीयकृत बँकांकडील कर्जदारांना त्यांचा फायदा होणार आहे। बघा, राष्ट्रीयकृत बँकांकडील कर्जदार जे आहेत, राष्ट्रीयकृत बँकांकडील कर्जदारांना याचा मोठा फायदा आता आपल्याला होणार आहे। तुमच्या बँकेतील चक्रा वाचणार आहेत। शेतकरी मित्रांनो, तुम्ही घर बसल्या या योजनेचा लाभ घेऊ शकता। घर बसल्या तुम्ही कर्जासाठी अप्लाय करू शकता, कर्ज घर बसल्या तुम्ही मिळवू शकता। आगामी काळात शेतकऱ्यांना मोफत ऑनलाईन पीक कर्ज प्रक्रिया पूर्ण करता यावी यासाठी नाबार्ड संस्थेने ई किसान पोर्टल तयार केले आहे। आपली नाबार्ड संस्था जी आहे, आपल्या नाबार्ड संस्थेने मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आगामी काळात मोफत ऑनलाईन पीक कर्ज प्रक्रिया पूर्ण करता यावी, म्हणजे शेतकऱ्यांना घर बसल्या पीक कर्ज मिळावं यासाठी आपल्या नाबार्ड संस्थेने ई किसान पोर्टल तयार केले आहे। बघा, ही योजना जी असणार आहे की घर बसल्या तुम्हाला ऑनलाईन पीक कर्ज मिळणारी ही जी योजना आहे, या योजनेसाठी नाबार्ड संस्थेने ई पोर्टल तयार केलेलं आहे। या पोर्टलचं नाव आहे ई किसान पोर्टल। हे ई किसान पोर्टल या योजनेसाठी तयार करण्यात आलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, ह्या ई किसान पोर्टल अंतर्गत तुम्ही घर बसल्या ऑनलाईन मोफत पीक कर्ज घेऊ शकता मित्रांनो। त्यामुळे लवकरच जिल्हा बँकांनाही ऑनलाईन पीक कर्ज प्रक्रिया मोफतपणे राबवता येईल। बघा, आपल्या जिल्हा बँका ज्या असतात, आपल्या जिल्हा बँकांना सुद्धा ह्या ई किसान पोर्टलच्या माध्यमातून लवकरच ऑनलाईन पीक कर्ज प्रक्रिया मोफतपणे राबवता येईल। त्यांचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे। बघा, त्याचा फायदा जो आहे आपल्या शेतकरी बांधवांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे। बऱ्याच शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी बँकेत सतत चक्रा माराव्या लागत असतात, चक्रा मारूनही काम होत नाही। तर हे काम मित्रांनो तुमचं आता घर बसल्या ऑनलाईन ई किसान पोर्टलच्या माध्यमातून हे तुमचं काम होणार आहे। हे काम म्हणजेच की तुम्हाला ऑनलाईन पीक कर्ज हे घर बसल्या मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, ई किसान पोर्टलद्वारे तुम्हाला हे ऑनलाईन पीक कर्ज मिळणार आहे। त्यांना त्वरित कर्ज मिळवता येईल, तसेच कर्जाचा सर्व हिशोब ऑनलाईन दिसेल। बघा, तुम्हाला शेतकरी बांधवांनो हे ई किसान पोर्टल अंतर्गत त्वरित कर्ज मिळणार आहे।
त्वरित त्याची मंजुरी मिळणार आहे। त्वरित मंजुरी मिळाली की लगेचच तुमच्या अकाउंटला ऑनलाईन सगळं प्रोसेस होऊन तुमच्या खात्यामध्ये पैसे हे जमा होणार आहेत आणि या कर्जाचा सर्व हिशोब तुम्हाला तुमच्या ऑनलाईन तुम्हाला दिसणार आहे वेबसाईट वरती, ई पोर्टल वरती तुम्हाला ह्या तुमच्या कर्जाचा सर्व हिशोब, तुम्ही किती कर्ज घेतलं, किती फेडलं आणि किती तुम्हाला व्याज लागणार, काय लागणार याची संपूर्ण माहिती ह्या पोर्टल वरती मित्रांनो आता तुम्हाला दिसणार आहे। त्यासाठी हे अतिशय महत्वाची आणि आनंदाची अपडेट असणार आहे मित्रांनो। त्यानंतर बघा, जिल्हा बँका विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज द्यावे लागते। बघा, जिल्हा बँका विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज द्यावं लागतं, त्यामुळे पोर्टलचा उपयोग होत नाही। अशा वेळी जिल्हा बँकांनाही कर्ज वितरणासाठी ई किसान पोर्टलचा वापर करता येईल। बघा, अनेक वेळेस काय होतं की जिल्हा बँका आणि विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज द्यावं लागतं, त्यामुळे पोर्टलचा काय उपयोग होत नाही। अशाच वेळी जिल्हा बँकांनाही कर्ज वितरणासाठी आता ई किसान पोर्टल जे आपलं तयार होणार आहे, ई किसान पोर्टलचा वापर करता येणार आहे। बघा, लवकरच त्यासाठी प्रणाली कार्यान्वित होण्याची शक्यता आहे। जिल्हा बँकांना ई पोर्टल वापरण्यासाठी जी प्रणाली आहे कार्यान्वित होण्याची ही शक्यता वर्तवली जात आहे। त्यासाठी लवकरच एक समिती गठीत होईल। बघा, त्यासाठी एक लवकरच समिती गठीत होणार आहे आणि त्यामध्ये तहसीलदार साहेब, तालुका कृषी अधिकारी साहेब, त्यानंतर जिल्हा अग्रगणी व बँक प्रतिनिधी हे त्याविषयी पुढील प्रक्रिया राबवतील। बघा, ही जी समिती गठीत होणार आहे त्या समितीमध्ये तहसीलदार साहेब, तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हा अग्रगणी बँक प्रतिनिधी हे त्याविषयी पुढील प्रक्रिया राबवणार आहेत। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची ही बातमी असणार आहे की तुम्हाला घर बसल्या ऑनलाईन पीक कर्ज मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, विनाशुल्क ऑनलाईन पीक कर्ज, बघा विनाशुल्क हे पीक कर्ज जे असणार आहे विनाशुल्क ऑनलाईन पीक कर्ज असणार आहे। बघा, ऑनलाईन पीक कर्जासाठी कोणतेही शुल्क आकारल्या जाणार नाही। बघा, ऑनलाईन पीक कर्जासाठी मित्रांनो तुम्हाला कुठलंही शुल्क आकारलं जाणार नाही। त्यानंतर बघा, जनसमर्थ पोर्टलवर शेतकऱ्यांना अतिरिक्त अर्ज फाट्यांशिवाय कमीत कमी कालावधीत कर्ज मिळेल। बघा, शेतकरी बांधव जे आहेत या शेतकरी बांधवांना पीक कर्जासाठी अनेक वेळेस बँकेमध्ये चक्रा माराव्या लागतात, चक्रा मारूनही शेतकरी बांधवांचं काम होत नाही। त्यामध्ये हे डॉक्युमेंट राहिलं, ते डॉक्युमेंट राहिलं, असे अनेक कारण आणि अनेक क्वेरीज हे बँकांकडून शेतकऱ्यांना सांगण्यात येतात, देण्यात येतात। त्यामुळे जनसमर्थ पोर्टल जे आहे या जनसमर्थ पोर्टलवर शेतकऱ्यांना अतिरिक्त अर्ज फाट्यांशिवाय कमीत कमी कालावधीमध्ये कर्ज उपलब्ध होणार आहे मित्रांनो। म्हणजे कमीत कमी कालावधीमध्ये तुम्हाला कर्ज हे तुमच्या अकाउंटला पैसे मिळणार आहेत, रक्कम तुमच्या अकाउंटला कमीत कमी कालावधीमध्ये येणार आहे मित्रांनो। ऑनलाईन प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांना शुल्क द्यावे लागणार नाही। बघा, ऑनलाईन जी प्रक्रिया आहे, तुम्हाला अर्ज भरणे, फॉर्म भरणे, डॉक्युमेंट अपलोड करणे यासाठी तुम्हाला कुठलंही शुल्क द्यायचं नाहीये मित्रांनो। ही फ्री प्रोसेस असणार आहे। तुम्हाला फ्री प्रोसेसमध्ये, विनाशुल्क प्रोसेसमध्ये तुम्हाला पीक कर्ज मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आणि घर बसल्या हे पीक कर्ज तुम्हाला मिळणार आहे। अशीच प्रक्रिया नाबार्ड ही राबवणार आहे। अशी जी प्रक्रिया आहे ही नाबार्ड संस्था जी आहे, अशी प्रक्रिया ही आपली नाबार्ड संस्था सुद्धा राबवणार आहे। बघा, ई किसान पोर्टलच्या माध्यमातून ही सोय लवकरच करून देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता कर्ज घेण्यासाठी कष्ट पडणार नाही। बघा, आपले शेतकरी बांधव जे असतात, आपल्या शेतकरी बांधवांना सतत बँकेमध्ये चक्रा माराव्या लागतात कर्जामुळे, परंतु चक्रा मारूनही काम होत नाही। त्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाचा आणि महत्वाचा हा निर्णय जो आहे घेण्यात आलेला आहे की ई किसान पोर्टलच्या माध्यमातून ही सोय लवकरच करून देण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता कर्ज घेण्यासाठी जास्त काही कष्ट पडणार नाही, त्यांना घरी बसूनच पीक कर्ज हे मिळणार आहे। कुठं? ई किसान पोर्टलच्या माध्यमातून त्यांना अर्ज करून शेतकऱ्यांना हे कर्ज उपलब्ध होणार आहे घर बसल्या, त्यांच्या बँकेतल्या सर्व चक्रा वाचणार आहेत। अशा प्रकारे मित्रांनो मी तुम्हाला या योजनेविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।